ओम साई शिलेदार विरुद्ध ओम साई शोरवीर या दोन संघांमध्ये सुरू आहे. ऑफ साईडच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू ऋषी पानगळे यांचा. धाव संख्या झाली इथे मध्ये 3. दुसरा चेंडू दोन होते प्रिन्स आणि उत्कृष्ट असा तो चेंडू. पाहूया किती धावा मिळणार आहे. चार धावा. धाव संख्या झाली ती म्हणजे 7. पहिलं षटक मार्गास्त आहे. 3 चेंडू झाले, 7 धावा. चौथा बॉल नितीन सावंत. माफ करा, तिसरा बॉल नितीन सावंत यांच्यासाठी. आणि ऑफ साईडच्या दिशेने टोलावलेला हा एका धावावर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर ऋषी पानगळे. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 8. टू गो. 4 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट असा शॉट ऋषी पानगळेचा आणि अतिशय गती असे क्षेत्ररक्षण तेजस मोरे यांचं. ऋषी पानगळे रनांसाठी, पण नितीन सावंत यांनी नकार दिलेला आहे. अतिशय गचा असं क्षेत्ररक्षण तेजस मोरे यांच्याकडनं. उंच असा टोलावलेला बॉल, पण त्यांना घेल धरता आलेला नाहीये. शेवटचा बॉल ऋषी पानगळेसाठी 1 टू गो. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेला कट केलेला हा चेंडू. एका धावावर समाधान मानावं लागेल ऋषी पानगळे यांना. आणि षटक समाप्तीचा इशारा पंच यांचा. आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 11. आणि पॉवर प्लेची समाप्ती झालेली आहे. आणि बॉलिंग साठी वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय केवळ सिद्धपुरा. संघाचे उपकर्णधार शिवम गावंकर. कान मंत्र देताना केवळ सिद्धपुरा यांची पहिली मॅच आहे आजच्या दिवसातली. पुन्हा एकदा ऋषी पानगळे सज्ज. स्ट्राईक, नॉन स्ट्राईक नितीन सावंत. आणि मिडॉनच्या दिशेने टोलवलेला ऋषी पानगळे यांचा. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मंदार रावडे यांच्याकडनं. काय क्षेत्ररक्षण आहे. एकच रन आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहे मंदार रावडे यांनी. आता 2 धावा पळून काढलेल्या आहेत. ऋषी पानगळे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आणि उंच असा टोलवलेला बॉल राईट साईडच्या दिशेने परेश मोरे. नो मॅन लँड्स मध्ये बॉल. दोन रन. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते आहे. 2 बॉल 15 रन. तिसरा बॉल आणि मिडविकेटच्या दिशेने टोलावलेला शुभम एका धावावर
समाधान मानावं लागेल ऋषी पानगळे यांना. पुन्हा एकदा नितीन सावंत ऑन स्ट्राईक. चौथा बॉल नितीन सावंत यांच्यासाठी. केवळ सिद्धपुरा यांचा आणि हेलिकॉप्टर टोलावला होता पण उत्कृष्ट अशी कॅच प्रिन्स स्वामी यांची. नाईस कॅच. अतिशय उत्कृष्ट जल या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय आपल्याला. आणि या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 15-16. माफ करा. 10 चेंडूमध्ये 16 धावा. आणि या ठिकाणी निघाले जागा भरून काढण्यासाठी राजेश. पवार संघासाठी काय करतात पंचांना आणि खेळाडूंना सर्वांना नम्र विनंती आहे, जर 5 षटकं 25 मिनिटांमध्ये नाही झाली तर 5 रनांची पेनल्टी लागणार आहे. याची दक्षता आणि नोंद सर्वांनी घ्यायची आहे, खेळाडू प्लस पंच. पुढचा चेंडू आणि उत्तरचा प्रत्येक लक्षात ठेवलेला आहे की धाव मिळतात. आणि हा झेलबा लगातार दुसरी विकेट ऑन हॅट्रिक. केवळ यांच्या लगातार 2 चेंडूमध्ये 2 विकेट पडलेल्या आहेत. या ठिकाणी जर बॉलरने हॅट्रिक घेतली, या बॉलला जर विकेट मिळाली तर त्यांचेच कर्णधार प्रिन्स यांच्याकडून त्यांना उत्तम असं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. 501चं पारितोषिक आहे. बॅटिंगला आले त्यांची जागा भरून काढणे दत्ता कर्डे. शेवटचा चेंडू केवळ सिद्धपुरा यांचा आणि हॅट्रिक साठी चान्स आहे त्यांना. 1 विकेट. एका धावावर समाधान मानावं लागेल. वा चला प्रिन्स. आणि संघाची धावसंख्या 17. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे 17. आणि वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आहे रुपेश सकपाळ. कर्णधार नितीन सावंत कान मंत्र देताना. पंच सामना चालू करायचा आहे. पंच दत्ता कर्डे ही हिटरची भूमिका बजावत असताना बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. पहिला बॉल रुपेश सकपाळ यांचा दत्ता कर्डेसाठी यांचा. पंचांचा हा वाईटचा इशारा. अवांतर अशी 1 धाव. आणि संघाची धावसंख्या झाली 18. 2 ओव्हर 18 रन. 3रं षटक मार्गस्थ. राईट साईडच्या दिशेने टोलावलेला परेश मोरे. बघूया उत्कृष्ट अशी फिल्डिंग केवळ सिद्धपुरा यांची. 2 रनांवर समाधान मानावं लागेल दत्ता कर्डे यांना. संघाची धावसंख्या 20.
पुन्हा एकदा स्ट्राईक वर दत्ता कर्डे सज्ज. पुन्हा एकदा राईट साईड टोलवलेला पण विकेट किपरांच्या अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि पंचांचा इशारा 2 रन 2 डिक्लेअर धावा. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 रनावर. संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार काल मंत्र देताना गोलंदाजास रुपेश सकपाळ यांना आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल दत्ता कर्डे यांना समजलेला नाही. ऑफ साईडचा बॉल ऑफ कटर होता. फ्लोअर 1 रुपेश सकपाळ यांचा. तीन बॉल झालेत आणि ऑफ राईट साईडच्या टोलवलेल्या शुभम गावंकर बॉलचे आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग शुभम गावंकर यांच्याकडून. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत शुभम गावंकर यांनी. 4 बॉल 23 धावा. तिसऱ्या षटकातल्या 4 बॉल 23 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक. बघूया ऑन द स्ट्राईक ऋषी पानगळे. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर अशी एक धाव. किशोर पंचांचा नियम हा अंतिम राहील. अजूनही 2 बॉल शिल्लक तिसऱ्या षटकातले आणि धाव संख्या झाली आहे 24. आणि 2 डिक्लेअर धावा. वन टू गो. 5 बॉल 26 धावा. तिसऱ्या षटकातल्या अजूनही 1 बॉल शिल्लक. संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय संघाचा कर्णधार प्रिन्स स्वामी. ऑन स्ट्राईक दत्ता कर्डे. हिटरच्या भूमिकेत दत्ता कर्डे. बघूया या इनिंगचं सेकंड लास्ट ओव्हर. ऑफ साईडच्या दिशेने टोलावलेला उत्कृष्ट अशी स्वप्नील पतंगे यांची क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान मानावं लागेल दत्ता कर्डे यांना. आणि पुन्हा एकदा ऋषी पानगले सज्ज. उत्कृष्ट असा शॉट त्यांनी याच्या आधीच्या ओव्हर मध्ये मारला होता कव्हरच्या दिशेने. आणि उत्कृष्ट असा बॅट फ्लो होता पण बॅटीला काही लागलेला नाही चेंडू ऋषी पानगळे यांच्या. आणि एक डॉट चेंडू प्रिन्स यांच्याकडनं ऋषी पानगळेसाठी. बघूया तिसरा बॉल ऑन स्ट्राईक ऋषी पानगळे.
कवरच्या दिशेने टोलवायचा होता पण तो काही लागलेला नाही. अजून एक डॉट बॉल. उत्कृष्ट असा षटक प्रिन्स स्वामी यांचं. लगातार 2 बॉल डॉट. 3 बॉल मध्ये आताशी एकच रन. आणि पंचांचा हा वाईटचा इशारा. अवांतर अशी एक धाव. अजून या इनिंग मधले 9 बॉल शिल्लक. चौथा चेंडू ऋषी पानगळसाठी प्रिन्स स्वामी यांचा. आणि हेलिकॉप्टर टोलायचा होता पण रनिंग बिटवीनचा विकेट आणि रन आउट. ऋषी पानगळे यांचा उत्कृष्ट असा थ्रो. रन आउट. रुपेश सकपाळ यांचा उत्कृष्ट थ्रो होता. आणि ऋषी पानगळे अतिशय चांगली भूमिका बजावत होते आणि त्यांची जागा भरून काढायला येतोय मावळ किंग चेतन आगरमे. यांच्या प्रत्येक षटकाराला 501चं पारितोषिक घोषित आहे संघाच्या कर्णधाराकडून. पाचशे ठीक आहे ना. 500 देशील ना. आणि अक्षय चव्हाण यांच्याकडून सुद्धा वैयक्तिक असं पारितोषिक जाहीर झालेलं आहे चेतन आगरमेसाठी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण शुभम गावंकर यांच्याकडून. रनिंग बिटवीन द विकेट. उत्कृष्ट असं ताळमेळ. आणि संघाची धाव संख्या झाली आहे 34. दोन्ही हिटर सज्ज चेतन आगरमे आणि दत्ता कर्डे. प्रिन्स स्वामी यांचा दत्ता कर्डे आणि डॉट बॉल. आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. चार षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 34. 24 चेंडू 34 धावा झालेल्या आहेत. पंच आणि व्यवस्थापक यांना नम्र विनंती आहे, आपण सांगितलेल्या नियमानुसार 25 मिनिटांमध्ये जर 5 षटकं पूर्ण नाही झाली तर नियमानुसार आपल्याला 5 धावांची पेनल्टी द्यायची आहे. हे संघाच्या कप्तान आणि खेळाडूंशी चर्चा करून. चेतन आगरमे ऑन स्ट्राईक मावळ किंग. आणि बॉलर वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक स्वप्नील पतंगे उर्फ चिंटू. अक्षय चव्हाण रिअल इस्टेट एजन्सी आपल्या OSPL सीझन साठी मोलाचं सहकार्य लाभल्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. आणि मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे शुभम गावंकर आणि अतिशय कचरा क्षेत्ररक्षण शुभम गावंकर यांच्याकडनं. उत्कृष्ट असा खेळाडू त्याच्याकडून असं गचाळाचं क्षेत्ररक्षण. हे काय गोलंदाज नाराज झालेला दिसतो शिवम यांच्यावर. आणि पहिलाच बॉल चौकार चेतन आगरमे यांचा. बघूया दुसऱ्या बॉलवर काय. आणि उत्कृष्ट असं पुन्हा एकदा टोलेला बॉल शिवम गावंकर पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 39. आणि या इनिंग मधले शेवटचे 4 बॉल. अजून काही दत्ता यांची बॅट चाललेली दिसत नाहीये या सीझन मध्ये. बघूया अजून 4 बॉल शिल्लक. आणि पुन्हा एकदा उंच असा लांब 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 षटकार. उंच असा षटकार दत्ता कर्डे यांच्या बॅट मधून. OSPL सीझन मधला दत्ता कर्डे यांचा पहिला षटकार.
आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आधी 45 अजूनही 3 बॉल शिल्लक. तीन बॉल डायरेक्ट असा बॉल आणि पुन्हा एकदा षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 51. ज्या भूमिकेसाठी दत्ता कर्डे यांना ऑनसाईड बोलवलं होतं ती भूमिका त्यांनी उत्कृष्टपणे बजावलेली आहे. आणि अजून टू गो 2 बॉल शिल्लक. पुन्हा एक षटकार नितीन सावंत कर्णधार यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक जाहीर झालेला आहे. चेतन आगळवे रनआउट. पुन्हा एकदा पोवेल मध्ये जाताना चेतन आगळवे उत्कृष्ट पहिल्या बॉलवर चौकार मारलेला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी सूर्यकांत चोडे. धाव बाद झालेला आहे चेतन आगळवे. स्वप्नील पतंगे यांचा शेवटचा बॉल बघूया आता कर्डे आणि रनिंग बिटवीन द विकेट आणि एकाच धावावर समाधान मानावे लागेल आणि षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. आणि आताचा विकेट आहे रनआउट. जिंकण्यासाठी तब्बल 53 धावांच्या पंचाने सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण ओम साई प्रीमियर लीग पर्व 6वे या ठिकाणी सामने आज सकाळपासून या ठिकाणी आपण खेळतोय, आपण पाहतोय. जवळपास स्टेडियम अतिशय गच्चागच भरलेला आहे. याचे करता सर्व अभिषेक शिर्के विधानसभा निरीक्षक चारकोट शिवसेना उद्धव ठाकरे गट. त्याचबरोबर कैलासवासी सिद्ध आबा फडतरे यांच्या स्मरणार्थी झालेली स्पर्धा यांना शिर्के साहेबांना अभिषेक साहेबांना बहुमूल्य सहकार्य करणारे विलास पाटील, रवी कदम, सुभाष शिंदे, दत्ता कर्डे, अनिल सावंत, सागर लोटेकर, राहुल गोंगले, दीपक भंडारी, सिद्धेश गव्हाणकर, अक्षय चव्हाण, सूर्यकांत सौदे आणि इतरत्र सहकारी या सर्वांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. कारण आपण आपल्या या सहकार्यातून आज ही स्पर्धा आपण पाहतोय, इथे प्रेक्षक लोक पाहत आहेत. त्याचबरोबर आपल्याला आर्थिक सहाय्य करणारे, त्याचबरोबर आपल्या या सामन्यांसाठी आपल्याला योगदान देणारे सागर लोटेकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बॅट्समनला विनंती आहे लवकरात लवकर प्लीज.
फलंदाजांना विनंती आहे कृपया आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. कर्णधार प्रिन्स स्वामी यांना विनंती आहे लवकरात लवकर फलंदाज. अक्षय चव्हाण यांना विनंती आहे की आपलाही सत्कार इथे करण्यात येत आहे, तरी त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. आपलं हे मोलाचं सहकार्य आहे. प्रिन्स स्वामी आणि त्यांचे बंधू स्वप्नील पतंगे क्रीजवर ऑन स्ट्राईक. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक नितीन सावंत कर्णधार. पाच ओव्हरमध्ये 53 धावांची आवश्यकता ओमसाई शिलेदार या संघाला जिंकण्यासाठी. हॅलो, या ठिकाणी संतोष जमखंडे यांनी या ठिकाणी भरपूर मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचं मनपूर्वक आभार. मनपूर्वक आभार. आपण असंच सहकार्य आम्हाला सालोसाल करावं अशी आयोजकांची इच्छा. 5 ओव्हर 53 धावा. उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. ऑन स्ट्राईक स्वप्नील पतंगे पुन्हा एकदा सज्ज. पहिला चेंडू नितीन सावंत यांचा स्वप्नील पतंगेसाठी आणि ऑफ साईडच्या दिशेने टोलवला. अतिशय गचा क्षेत्ररक्षण स्वप्नील पतंगे, स्वप्नील कुचेकर यांचं अतिशय गजाळ क्षेत्ररक्षण. दुसरा बॉल प्रिन्स स्वामी यांच्यासाठी नितीन सावंत यांचा. क्षेत्ररक्षणामध्ये नितीन सावंत राईट आर्म ओव्हर. दुसरा चेंडू स्ट्राईकवर आहे प्रिन्स. फुलर लेंगचा चेंडू फ्लिक केलाय बाळा, एक धावेसाठी. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू स्वप्नील पतंग यांसाठी नितीन सावंत यांचा. सिंगल डबलचं कॉम्बिनेशन चालू आहे आणि नक्कीच इकडे पॉवर प्लेचं षटक आहे. बघूया आउट. निर्धाव चेंडू 3 चेंडू 2 धावा. अक्षय चव्हाण आपण स्टेजची संपर्क साधावा. अक्षय चव्हाण दलाल बोल माईल तो. अक्षय चव्हाण रिअल इस्टेट एजन्सीचे सर्वा यांना नम्र विनंती आहे काय त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. इकडे त्यांचा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे OSPL सीझन 6 साठी. अक्षय चव्हाण यांना विनंती आहे. मी अभिषेक शिर्के बोलतोय. आपण स्टेजवरती यावं, आपला इथे सन्मान होत आहे. चौथा चेंडू 1 धाव. 4 चेंडू 3 धावा. पॉवर प्लेचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईकवर आहे प्रिन्स. नक्कीच एक मोठा शॉट खेळण्याची गरज आहे. बघूया प्रिन्स हे काय करतात. बॉलिंग मार्को सज्ज. नितीन क्षेत्ररक्षणामध्ये थोडं परिवर्तन करताना नितीन. 5वा बॉल. फुलर लेंगचा चेंडू होता, फ्लिक करायचा होता पण बाई निर्धाव चेंडू. 5 चेंडू 3. पॉवर प्लेचा लास्ट बॉल. 3च धावा आल्या आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. लास्ट चेंडू नितीन. वाय. अवांतर अशी एक धाव. पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येत भर 4 धावा. काय
थांब ना अजून एक चेंडू शिल्लक इनिंग करतो पॉवर प्ले या षटकातलं आणि उंच असा टोलवलेला चेंडू खाली अरे मा तेजस यादव पण नो मॅन जातोय अरे य काय नाही होणार 2 धावा. फक्त बातको त्याचबरोबर पॉवर प्लेचे षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहे 6 धावा. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आणि संघाचे उपकर्णधार एक कान मंत्र का देण्यास जातोय स्ट्राईकवर 24 बॉल 46 धावांची गरज आहे. 4 ओव्हर 46 धावा आणि बॉलिंग मार्कवर येतो सूर्यकांत सोरे. सूर्या एक उत्कृष्ट असा गोलंदाज. तो दरवर्षी ओमसाई प्रीमियर लीग मध्ये स्वतःची एक वेगळी अशी एक छाप पाडतो आणि यावेळेस तो राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकवर आहे स्वप्नील पतंगे. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना कर्णधार नितीन सावंत. 4 ओव्हर बाकी आहेत. 46 धावांची गरज आहे. सूर्यकांत सोळे बॉलिंग मार्को सज्ज. समोर आहे स्वप्नील. एक उत्कृष्ट असे फलंदाज. बघूया युट्यूबच्या पेजवर जाऊन इथं दादाला कॉल कर दादा पहिला चेंडू फुलरचा चेंडू तुमच्या डोळ्याला शॉट. मिडरला कोणी नाहीये. बॉल जातो मागून सोन्या. दक्ष असं क्षेत्ररक्षण आणि बॉल अडवलेला आहे. पंचांचा निर्णय चौकार. सुंदर असा मारलेला शॉट मिडरच्या वरून. तो जातो 4 धावांसाठी. पंचांचा निर्णय चौकार. अक्षय चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सभेचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण यांना विनंती आहे. दुसरा चेंडू निर्धाव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना नितीन सावंत. अक्षय चव्हाण यांचा सत्कार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिटणीस उपाध्यक्ष उपशाखा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा एक छोट्याखानी सत्कार या ठिकाणी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांचा सत्कार अनिकेत बोंबले शिवसैनिक करतील. क्लोज कर मनसे आणि शिवसेनेमध्ये याचे प्रतीक आहे आपण पाहू शकता. आणि या चेंडूवर काही झालं, षटकार गेला, चौकार गेला, झेलबाद झाला किंवा विकेट गेला, अक्षय चव्हाण यांच्याकडनं 501चं पारितोषिक आहे. या चेंडूवर काही झालं तरी आणि स्वप्नील पतंग यांची जागा भरून काढण्यासाठी संघाचे उपकर्णधार शुभम गवांकर शुभम गावकर ऑन स्ट्राईक. सूर्यकांत सोडे आणि स्टेप आउट करून मारलेला कव्हरच्या दिशेने शुभम गावकर यांचा शॉट. किरण मोडकडे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण किरण मोडकडे यांचं. रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्ट असं तालमेल कर्णधार आणि उपकर्णधार यांचं. तीन धावा यात चोरलेल्या आहेत. शुभम गावंकर यांनी 4 बॉल कुटुंबो सूर्यकांत सोडे वैयक्तिक असा पहिला आणि संघासाठी दुसरं षटक.
प्रिन्स स्वामी यांना न समजलेला चेंडू आणि डॉट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सूर्यकांत तोडे यांची. प्रिन्स स्वामी पुन्हा एकदा सज्ज. हलक्या हाताने टोलवला चेंडू राजू सिंग यांच्याकडे. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आज 14. संख्या जाऊन पोहोचते ती 14 रन. अक्षय चव्हाण आपण आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तीन षटक बाकी आहेत. 39 धावांची गरज आहे आणि संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन होते कर्णधार नितीन सावंत. सायकोराव प्रिन्स आणि शुभम. 18 बॉल 39 धावांची गरज. काहीसं सोपं काहीसं अवघड. प्रत्येक ओव्हरला जर रन रेट नुसार बघितलं जाईल तर 13 रनाची आवश्यकता आणि दोन्ही कर्णधार आणि उपकर्णधार ऑन क्रीज ऑन स्ट्राईक. प्रिन्स स्वामी. पहिला चेंडू कुलिंगचा चेंडू फुल करतोय. लेग साईडला फिल्डर आहे बॉल जातोय स्टॉप. 2 धावा. 2 धावावर समाधान मानावं लागेल प्रिन्स स्वामी यांना. सोळा धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. 37 धावांची गरज. 17 बॉल 17 चेंडू 37 धावा. दुसरा चेंडू घेऊन नितीन तो प्रिन्स. फुलं लंगचा चेंडू उत्तरे मारतो नितीनच्या हातात. डॉट. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट बॉलिंग. नक्कीच इथे मोठे शॉट खेळण्याची गरज आहे प्रिन्स यांना. 37 धावांची गरज आहे. 16 चेंडू बाकी आहेत. तिसरा चेंडू नितीन तो प्रिन्स. दूर लंच टाकलेला चेंडू फ्लिक करण्याच्या नादात मिस करतो प्रिन्स. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा डॉट. आणि संघाचा हिटर ऋषिकेश नवाने तयारीच्या भूमिकेत. रेडी ऑन फायर ऋषिकेश नवाने. चौथा चेंडू नितीन तो प्रिन्स. फुलंचा चेंडू मारतो साईडला कव्हरच्या वर. प्लेअर येतात खाली. सोन्या बघूया 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. संत गतीने धावसंख्या पुढे जात पोचलेली आहे. 18 धावा 4 चेंडू. 2 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या ओव्हरचे. या षटकात फक्त 4च धावा कुठलेल्या आहे प्रिन्स यांनी. राईट दिशेने टोलवलेला हा अतिशय सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते प्रिन्स आणि शुभम यांच्या मार्फत. ओव्हरच्या शेवटच्या चेंडू नितीन. प्रिन्स स्वामी ऑन स्ट्राईक. रन धावतोय. आउट 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 आउट. नितीन यांचा चेंडू फुलाल्यांचा चेंडू दिशा भरकटतोय. पंचांचा निर्णय वाईट. अवांतर अशी एक धाव. धाव संख्येत वाढ होते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21. 31 धावा 1 गडी बाद. अजूनही 1 बॉल शिल्लक. बघूया प्रिन्स मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय की नाही. 6वा चेंडू उर्लिंगचा बॉल पूर्ण करायच्या नादात मिस होतो. निर्धाव चेंडू. प्रिन्स स्वामी यांना समजलेला हा चेंडू हा आणि षटक समाप्तीचा इशारा पंच यांचा. कसला 12 चेंडू 32 धावा. हे चित्र पाहता थोडस मला एक हेराफेरी मधला डायलॉग आठवला परेश रावलचा. अरे उठाले रे बाबा उठाले मी अरे को नाही एमती हमको. पहिल्या षटक घेऊन होते तो ऋषी पांगले.
राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकर असेल शुभम गवाणकर, जो की मोठे मोठे शॉट खेळण्यामध्ये नावाजलेला खेळाडू आहे. यशवंत क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना दत्ता मिळवले राजेश यादव. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन निखिल सावंत किपिंगला होतात. दत्ता कर्डे स्कोअर लेगला जातात. सुरेश यष्टी वर्गाच्या हातात करण्यासाठी उंच असा टोलला बॉल आणि चेंडू खाली येतोय तो. ओमसाई शिलेदार या संघाचे कर्णधार प्रिन्स स्वामी, त्यांना सुद्धा आता एक मोठे फटके खेळण्याची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रिन्स स्वामी यांनी नकार दिलेला आहे. आणि संजय कुराडे केबल नेटवर्क यांचं इकडे आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे का त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. ओमसाई प्रीमियर लीग पर्व 6 यासाठी त्यांचंही मोलाचं योगदान आहे. संजय कुराडे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. 5वा चेंडू फुल केला आहे मिरोनच्या दिशेने. राजेश यादव बॉलच्या मागे, बॉल कलेक्ट करतायत. थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण. संजय कुराडे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. त्यांचाही सत्कार इथे करण्यात येत आहे. आपलंही मोलाचं योगदान आहे. 4 बॉल आणि 25 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक. फुल केलेला शॉट राहुल बोंबले यांच्या सरळ हातात. उत्कृष्ट असा झेल राहुल यांना जागेवरून हलण्याची गरज नाही लागली, एवढे आहेत त्यांचे मोठे आहेत. आणि इथे कर्णधार आउट. प्रिन्स झेलवार, बॉलिंग ऋषी, झेल राहुल बोंबले. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय केवल यांनी अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती फर्स्ट इनिंग्स मध्ये.
तशीच काहीशी कामगिरी बॅटिंग मध्ये करून दाखवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही 28 धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. 7 चेंडू 28 धावा. प्रत्येक बॉलला षटकार किंवा चौकाराची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक राजू सिंग, नॉन स्ट्राईक केवळ सिद्धपुरा. नक्कीच आयसीसीच्या बदललेल्या नियमांनुसार कोणताही खेळाडू झेलबाद झाला तर नवीन येणारा बॅट्समन हा स्ट्राईकवर असतो. पंचांचं योग्य असं लक्ष मॅचवर. शेवटचा चेंडू घेऊन ऋषी केवळ 7 बॉल 28 धावांची गरज. आपटलेला चेंडू पण दिशा भरकटतोय. अंपायरचा निर्णय वाईट चेंडू. एक निर्धाव धाव धावेत भर. अजूनही 27 धावांची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. अजूनही एक बॉल शिल्लक. केवळ सिद्धपुरा ऑन स्ट्राईक. ऋषी फुलालिंगचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉल डॉट होतोय. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आणि 6 बॉल 26 धावा. माफ करा 27 धावांची गरज. नक्कीच 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे पण अशक्य नाही. राजू सिंग यांनी या अगोदर झालेल्या मॅच मध्ये 4 षटकार ठोकले होते. अशीच काहीशी कामगिरी त्यांना आत्ता करून दाखवावी लागेल ओमसाई शिलेदार या संघाला जिंकण्यासाठी. आणि बॉलिंग मार्कर होतो राजेश यादव. संघासाठी 5वे आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन 6 चेंडू 27 धावा. राईट ऑन ओव्हर द विकेट राजेश यादव. ऑन स्ट्राईक राजू सिंग. बघूया राजेश यांचा पहिला चेंडू. यांचा चेंडू होतो आणि फिरवला आहे काव कॉर्नरच्या दिशेने आणि तेजस यादव यांच्याकडून उत्कृष्ट अशी कॅच. पंच पंचांचा षटकाराचा इशारा. सुंदर असा शॉट. फुलरलेनचा चेंडू होता काव कॉर्नरच्या दिशेने भिरकावलेला शॉट. नक्कीच एक सुंदर अशी झेल होती पण त्यांचा पाय. राजेश यादव गोलंदाज आपल्या बंधूवर नाराज होताना दिसत आहे. इथे त्यांचे मोठे बंधू तेजस यादव यांच्यावर. अजूनही मॅच चुरशीची होणार आहे. 5 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होतो. तिकल्या झोनच्या दिशेने जातोय. पंचांचा निर्णय 2 धावा. 19 धावांची गरज आहे. 4 बॉल. प्रत्येक बॉलला षटकार हवा आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडू 19 धावा. बघूया राजू सिंग हे काय करतायत. तिसरा चेंडू घेऊन राजेश यादव. धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 3. प्रत्येक बॉलला षटकाराची गरज आहे. 14 चेंडू घेऊन राजेश. सामना कंपल्सरी चेस आहे आणि उंच असा टोलवलेला बॉल फाईंडिंगच्या दिशेने जातो. चेंडूच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये अंपायरचा निर्णय 2 धावा. अजूनही 17 धावांची गरज आहे 2 चेंडू मध्ये. औपचारिकता उरलेली आहे इथे फक्त. यानंतर होणारा सामना ओमसाई योद्धा विरुद्ध ओमसाई शूरवीर. शिलेदार ओमसाई योद्धा विरुद्ध ओमसाई शिलेदार दोन्ही कर्णधारांना विनंती आहे हा सामना संपताच नाणेफेकीसाठी यायचा आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. 1 बॉल आणि 16 रनाची आवश्यकता. मॅचची औपचारिकता शिल्लक फक्त. मिड ऑनच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. उत्कृष्ट अशी चेतन आगरमे यांची फिल्डिंग पण गचाळ असं क्षेत्ररक्षण.
लवकरात लवकर ओमसाई योद्धा आणि ओमसाई शिलेदार यांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हा.